वसई देवेंद्र पाटील या डॉक्टरांनी एका रुग्णाच्या पोटातून चक्क 1 किलो वजनाचा मुतखडा ऑपरेशन करून बाहेर काढला. मुतखड्याची वेदना ही ज्यावेळेस तो स्टोन हल्ला जातो किंवा तो अडकतो लघवी मार्गात येतो की ज्यावेळेस त्याचा किडनीवरती प्रेशर येतो लघवी जर पास झाली नाही तर त्याचा प्रेशर किडनीवरती आल्यानंतर त्याच्या वेदना होतात. पण त्यावेळेस आपल्याला लक्षात येत नाही, काहीतरी आपण खाल्लेलं असेल, काहीतरी उचललंय, काहीतरी जेवण झालं नाही, पाणी पिलं नाही, ह्या गोष्टी आपण म्हणतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो. तर नकळत काहीतरी आपण म्हणतो उन्हाळ्यात लागले असेल, पाणी पिलं नाही म्हणून होतंय, तिखट काहीतरी खाल्लं म्हणून लघवीला जळजळ होते, असं काहीतरी आपण कारण सांगून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. काही लोकांना सर वेदना आहेत ना नेमकं पहाटेच्या टायमिंगलाच काय होतात की लघवी त्यावेळेस पास होत नाही, स्टोन कदाचित काही वेळेला एका जागेवर राहतात किंवा अडकले असतील तर त्याच जागेवर राहतात किंवा रुतल्यासारखं होतं. इतर वेळेला जेव्हा आपण लघवी करतो तेव्हा त्याची हालचाल केली जाते, हालचाल झाल्यानंतर लघवी निघून जाते. त्यामुळे इतर वेळेला ते थोडंसं जाणवत नाही, पण रात्री ह्या कारणामुळे तो स्टोन पहाटे खूप दुखतो. समजा बायचान्स तो स्टोन अडकला आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून ऑपरेशन हाच त्याला पर्याय आहे. सलाईन लावली जाते 1-2-3 दिवस आणि त्याचं स्पीड वाढवून थोडंसं लघवीला जास्त प्रमाणात होते, प्रेशरनं खडा बाहेर निघू शकतो. पण नाही झाला तर शेवटी पर्याय हा ऑपरेशन. त्याच्यामध्ये खूप खड्यांचे प्रकार असतात, काय खडे खूप धारदार असतात, काय कडक असतात, काय विरघळणारे असतात, साईज वेगवेगळी असते. ते पेशंटना आणून दिलेले होते आणि त्याच्यामध्ये नाही 4 mm पासून 22 mm पर्यंतची ती साईज आहे. 22 mm पर्यंत सुद्धा गेलेले आहेत. 22 mm चा जो खडा आहे सर तो म्हणजे तो विरघळून नाही, ऍक्च्युअल कसं असतं की खडा जर विरघळण्याच्या पद्धतीतला असेल, थोडक्यात फॉस्फेटचा असेल, युरिक ऍसिडचा असेल तर काय खडे विरघळतात, पण कॅल्शियम ऑक्झलेटचा खडा विरघळत नाही. काय वेळेला असं असतं की ऑक्झलेटचा स्टोन आहे पण 2-3 स्टोन एकमेकाला चिकटले आणि त्याची साईज मोठी झाली. समजा 10 mm तुम्हाला दिसताना दिसतोय पण त्याला 3-4 बारीक लहान खडे चिकटलेले आणि दिसताना तो एक दिसतो. जर बायचान्स जर स्टोन अडकला असेल तर पाण्याच्या प्रेशरनं तो थोडासा सरकू शकतो किंवा जागा सोडू शकतो. त्यावेळेस थोड्याशा वेदना ह्या आपल्याला रिलीफ किंवा वेदनेपासून थोडीशी मुक्ती मिळू शकते. पण निदान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती बाकी उपचार काहीच देऊ शकत नाही. बऱ्याच पेशंटवरती त्याचे उपचार करून मी माझ्या पद्धतीने त्याची एक ट्रीटमेंट तयार केलेली आहे. अगदी 2, 3, 4, 8 ते 22 mm पर्यंत स्टोन विना ऑपरेशनने गेलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी रोहित आणि तुमचं स्वागत आहे आपल्या या ग्रो मराठी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. खरं तर या उन्हाळ्यामध्ये भरपूर लोकांना किडनी स्टोनचा त्रास होतो. तर सुरुवातीची लक्षणं असतात ती आपल्याला थोडीच असतात, त्यानंतर ती वाढत जातात. त्यामुळं याच्यावर घरगुती काय उपचार असतील किंवा होमिओपॅथिक काय उपचार असतील यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्या समोर आलेले डॉक्टर नितीन सर. नमस्कार सर. नमस्ते. सर्वात प्रथम आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल सांगा. मी डॉक्टर नितीन बोयटे. गेली मी 29 वर्ष होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत आहे आणि किडनी स्टोन हा माझ्या तसा आवडीचा विषय आहे आणि त्यानुसार मी त्याच्यामध्ये बरेचसे होमिओपॅथिक काय संशोधन म्हणजे की कोणती मेडिसिन कोणत्या पेशंटला कोणत्या कंडिशनमध्ये दिली जावी ह्याचं बऱ्याच पेशंटवरती त्याचे उपचार करून मी माझ्या पद्धतीने त्याची एक ट्रीटमेंट तयार केलेली आहे. आणि होमिओपॅथिक ही विना साईड इफेक्ट असणारी ट्रीटमेंट आहे आणि मी आत्तापर्यंत माझ्या पूर्ण प्रॅक्टिसमध्ये अगदी 2, 3, 4, 8 ते 22 mm पर्यंतचे स्टोन विना ऑपरेशनने गेलेले आहेत. त्यामुळं आणि कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. मुळात पेशंट होमिओपॅथिक उपचार घेतो त्याला मुळात रिलीफ वाटतो म्हणून तो इतका वेळ देऊ शकतो. ही उपचार पद्धती असल्यामुळं लोक त्याच्यावर फार विश्वास ठेवून उपचार घेत आहेत. सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना सर समजेल का की किडनी स्टोन होण्याआधी जी लक्षणं असतात ती खरं तर त्यांच्या लक्षात येत नाहीत, मग ती कशी लक्षात आणली पाहिजेत? ॲक्च्युअली सुरुवातीला किडनी स्टोनचा त्रास हा साधी पोटदुखी अशा पद्धतीने सुरू होतो. पण त्यावेळेस आपल्याला लक्षात येत नाही, काहीतरी आपण खाल्लेलं असेल, काहीतरी उचललंय, काहीतरी जेवण झालं नाही, पाणी पिलं नाही, ह्या गोष्टी आपण म्हणतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यानंतर थोडीशी लघवीला जळजळ व्हायला सुरुवात होते. पेशंटला पोटामध्ये पाठीमध्ये वेदना जायला सुरुवात होतात किंवा ते पेन्स रेफर होतात. कधी आपल्या जांघेकडे जातं, कधी पाठीच्या बाजूला वरच्या बाजूला पेन जातात. ॲक्च्युअल पोटामध्ये दुखत असतं पण हे पेन रेफर होत असतं, त्या बाजूला ते आपल्याला जाणवत असतं. तर नकळत काहीतरी आपण म्हणतो उन्हाळ्यात लागले असेल, पाणी पिलं नाही म्हणून होतंय, तिखट काहीतरी खाल्लं म्हणून लघवीला जळजळ होते, असं काहीतरी आपण कारण सांगून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण सुरुवात ही अशीच होते. कधी ताप थंडी येतो, पेशंटला थंडी खूप मोठ्या प्रमाणात येते, लघवीला जळजळ होते किंवा लघवीला कधी अडकते आणि भयंकर पोट दुखतं, डोकं दुखतं, अशा पद्धतीनं त्याची सुरुवात होते. काही लोकांना सर याची वेदना आहेत ना नेमकं पहाटेच्या टायमिंगलाच काय होतात? ॲक्च्युअल मुतखड्याची वेदना ही ज्यावेळेस तो स्टोन हल्ला जातो किंवा तो अडकतो लघवी मार्गात येतो की ज्यावेळेस त्याचा किडनीवरती प्रेशर येतो लघवी जर गेली नाही
पास झाली नाही तर त्याचा प्रेशर किडनीवरती आल्यानंतर त्याच्या वेदना होतात किंवा त्या स्टोननी जागा सोडल्यानंतर ती वेदना जाणवते. आता पाठीच्या वेळेमध्ये हा एक पर्टिक्युलर टाइम विचारला म्हणून सांगतो. ऍक्च्युअली त्यावेळेस आपली हालचाल नसते, आपण झोपलेल्या अवस्थेमध्ये असतो. किडनी त्याचं काम करत असते, लघवी तयार होत असते, पण आपण लघवीला जात नाही, झोपेतून उठून आपण जात नाही. त्यामुळे लघवीचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते जास्त प्रमाण असतं किंवा शरीरामध्ये ते ॲब्सॉर्ब करण्यासाठी किंवा किडनीमधून ते ॲब्सॉर्ब करण्यासाठी तो थोडासा कॉन्सन्ट्रेशन वाढलं की तो त्रास होतो, किडनीला लोड येतो म्हटलं तरी चालेल. आणि हे क्षार साठले जातात जास्त, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं आपल्याला ते मुतखडे त्याच्यापासून बनतात आणि वेदना ती त्यावेळेस जाणवते अशासाठी की लघवी त्यावेळेस पास होत नाही. स्टोन कदाचित काही वेळेला एका जागेवर राहतात किंवा अडकले असतील तर त्याच जागेवर राहतात किंवा रुतल्यासारखं होतं. इतर वेळेला जेव्हा आपण लघवी करतो तेव्हा त्याची हालचाल केली जाते. हालचाल झाल्यानंतर लघवीचं जे आहे आतमधून ते लघवी निघून जाते. त्यामुळे इतर वेळेला ते थोडंसं जाणवत नाही, पण रात्री कदाचित ह्या कारणामुळे तो स्टोन पहाटे पहाटे खूप दुखतो. यामुळे सर भरपूर वेदना होतात. आणि खरं तर पहाटे 5 वाजता तर तुम्हाला माहिती सर कुठलं हॉस्पिटल चालू नसतं, कुठले मेडिकल चालू नसतात. मग यावरती काय उपाय आहे का असं, म्हणजे पहाटे केला आता पाहिजे? कसं आहे की जोपर्यंत निदान काहीच माहित नसतं त्यासाठी उपाय काही नाहीये. पण जे वेदना होतात किंवा लघवीला थोडीशी जळजळ होत असेल किंवा लघवीला थेंब होत असेल तर अशा वेळेला आपण थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवणं त्यावेळेला कमीत कमी तात्पुरतं. जर बायचान्स जर स्टोन अडकला असेल तर त्या पाण्याच्या प्रेशरनं तो थोडासा सरकू शकतो किंवा जागा सोडू शकतो. त्यावेळेस थोड्याशा वेदना ह्या आपल्याला रिलीफ किंवा वेदनेपासून थोडीशी मुक्ती मिळू शकते. पण निदान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती बाकी उपचार काहीच देऊ शकत नाही किंवा घरगुती उपचार काहीच करू शकत नाही. म्हणजे याच्यावर आपण फक्त एवढं एकच सांगू शकतो, त्यावेळेला तुम्ही जास्त पाणी पिणे. बरोबर, पाणी पिणे. जेव्हा हा किडनी स्टोन होतो तो सुरुवातीला मोठा असतो का खूप, का छोट्यापासून मोठ्यापर्यंत सुरुवात होते? नाही, मुळात किडनी स्टोन का होतो हे लक्षात घ्या. आता जसं मी सांगितलं की ज्यावेळेस क्षार असतात, जे टाकाऊ पदार्थ असतात, क्षार म्हणजे टाकाऊ जे बाहेर फेकले जातात, शरीराला ते जास्त गरज नसते, तर ते टाकले जात नाही, ते शरीरामध्ये साठवले जातात किंवा ते परत ॲब्सॉर्ब केले जातात आणि त्याचं प्रमाण वाढतं, त्यावेळेस स्टोन होतो. थोडक्यात किडनी म्हणजे काय? किडनी म्हणजे एक प्रकारचा फिल्टर आहे. जसं आपण चहाची गाळणी असते, चहा गाळला आपण आणि जर गाळ्यात राहिलो तर थरावर थर साचत जाऊन गाळण भरते. तर सेम फंक्शन हे किडनीचं आपल्या शरीरामध्ये घडत असतं. किडनी म्हणजे गाळण आहे. तुम्ही जर पाणी पिला नाही, लघवीला गेला नाही तर ते वॉश आउट होत नाहीत. जे टाकाऊ पदार्थ असतं ते टाकले जात नाहीत आणि त्यांचं क्षारचं प्रमाण जास्त ते वाढलं जातं. आणि क्षार असतात कोणते? कॅल्शियम ऑक्झिलेट, फॉस्फेट, युरिक ॲसिड, बरेचसे काय काय असतात. आणि महत्त्वाचं स्टोन होण्याची कारणं असे असतात, जसं पाणी आणि तेल आपण एकत्र केलं, पाणी पाण्याकडे जातं, तेल तेलाकडे जातं, तसे हे क्षार असतात. कॅल्शियमचं जर क्षार असतील ते कॅल्शियमकडे जातील, ऑक्झिलेटचे, फॉस्फेट युरिक ॲसिडचे युरिक ॲसिड, फॉस्फेटचे त्यामुळे त्या प्रकारचे ते स्टोन तयार होतात आणि त्यानुसार ते स्टोन बनतात. त्यामुळे सुरुवातीला हे स्टोन अगदी खूप छोट्या साईज, 1 mm, राळ आपण हा शब्द मराठीमध्ये वापरतो, आम्ही छोटे एकदम लहान साईजमध्ये असतात, 1 mm, 2 mm, 3 mm. मग त्याच्यामध्ये साईज वाढत जाते. ते मल्टी असतात, मल्टिपल म्हणजे 1, 2, 3, 4. काही दिवसांनी तुम्ही उपचार केले नाहीत, ते गेले नाहीत की ते परत एकत्र येतात. थोडक्यात चिटकतात का? हो, बरोबर. जसं लोखंड आणि लोहचुंबक एकमेकाला आकर्षित करा, अनुरेणूसारखा जो त्याचा जो आहे त्या पद्धतीने हे काम करतात. ते एकमेकाकडे ओढून घेतले जातात आणि ते त्यानुसार त्याची साईज मग वाढत जाते. म्हणजे लवकर उपचार करणं लवकर. समजा तुमचे 2-2, 3-3 mm चे 4 खडे असेल आणि ते एकत्र आले, झाला तो 7-8 mm चा स्टोन. जर लहान असताना तो निघून बी जायला मदत होते, जर लवकर निदान झालं, लवकर उपचार केले तर ते निघायला मदत होते, म्हणजे पडू शकतो. आणि मोठा स्टोन जो असतो तो म्हणजे तो इंटॅक्ट झालेला असतो, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी तो अडकून बराच कालावधी राहिलेला असतो त्या, आणि त्याच्यावरती येऊन ते क्षार चिटकत असतात, वाढत असतात, थराव थर जाऊन त्याची साईज वाढते. ऍक्च्युअल बनताना मोठा स्टोन बनत नाही. किंवा दुसरी काय एक अंधश्रद्धा लोकांची आहे की खडे खातात, मुलं लहान खडे खातात किंवा माती खातात, तर त्याच्यामुळे खडे होतात. तर त्याच्यामुळे खडे होत नाहीत किंवा तो खाल्लेला खडा तिथं जात नाही. किडनीमध्ये खाल्लेला खडा जात नाही. ह्याच्यामध्ये काही जण म्हणतात की टोमॅटोच्या बिया असतात किंवा ते वांग्याच्या बिया असतात आतमधल्या किंवा पेरूच्या बिया असतात. सर ह्याच्यामुळे होऊ शकतो का? नाही, ऍक्च्युअल बियापासून होतात असं का म्हटलं जातं? त्याच्यामध्ये हे कॅल्शियम,
फॉस्फेट, युरिक ऍसिड हे जे काय क्षार असतात हा, त्याचं हा. प्रमाण जास्त असतं. अच्छा. कारण हे बी आपण पूर्ण भाग खाल्ला सोपा, पण बी पचायला जड, बरोबर. चावली जात नाही त्यातनं, त्यामुळे ते पचलं जात आपण नाही. डायरेक्ट जेवतो ते. हा, ते क्षार पचले जात नाहीत, त्यामुळे क्षाराचं प्रमाण वाढतं हम्म, हम्म. आणि क्षाराचं प्रमाण वाढल्यानंतर स्टोन होतो. म्हणून ती बिया खाऊ नये म्हणून असं म्हणजे बिया टाळणं गरजेचं टाळणं गरजेचं असतं. ओके. समजा तुम्ही तो पदार्थ खूप खात असाल, हम्म, हम्म. कधीतरी खात असाल त्यानं काहीच होत नाही असं माझं म्हणणं आहे. टोमॅटो तुम्ही जर रोज खात असाल तर तो तुम्हाला त्रासदायक आहे, पण आठवड्यातून एकदा दोनदा खात असाल तर त्यानं काही तुम्हाला होत नाही, एवढा काय त्रास होणार काही होत नाही. आपल्या दैनंदिन आहारामध्ये जेव्हा आपल्याला किडनी स्टोन होतो, मग दैनंदिन आहारामध्ये सुधारणा आवश्यक आहे का सर? पहिल्यांदा महत्वाची गोष्ट ही आहे की आहार हम्म. हेच मुख्य कारण आहे स्टोन होण्यासाठी. बापरे, म्हणजे जे खातोय त्याने आहारामध्ये काय येतं, आपण खाल्लेले अन्न पदार्थ आणि हो. पाणी हे सुद्धा आहारामध्ये येतं. ओके, बरोबर आहे. बरोबर आहे सर. तर मग आपण काय खातो, समजा काय हाय प्रोटीन, समजा नॉनव्हेजचं प्रकार म्हणून हा. ते खाल्लं जातं, हो. प्रोटीन पावडर खाल्ली जाते, हम्म. कॅल्शियमसाठी काय अंडी खाल्ली जातात किंवा काय जे काय तुम्ही खाता ते हेवी डाएट असतो, त्यातून कॅल्शियमची शरीरामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ होते. ओके. आणि हे जर शरीराला वापरलं गेलं नाही किंवा ते टाकलं गेलं नाही शरीराच्या बाहेर हम्म. तर शरीरामध्येच ते साठणार आहे. हम्म. आणि शरीरात साठल्यानंतर मग त्याच्यापासून दुष्परिणाम म्हणून हा स्टोनच होणार आहे. त्यामुळे तुम्ही काय खाताय, सकस अन्न खाताय, पालेभाज्या खाताय किंवा तुम्ही असे कॅल्शियमयुक्त पदार्थ खाताय किंवा गोड खाताय, साल्ट म्हणजे मीठ वगैरे जे ते खाताय, तर हे नक्कीच आहे. पालेभाज्या असेल कुठल्या पालेभाज्यामध्ये पालक वगैरे ह्याच्यापासून पण स्टोन होतात, पण त्याच्यामध्ये हे कॅल्शियम किंवा ह्या क्षारचं प्रमाण जास्त असतं, हा, हा. म्हणून त्याच्यामुळे होतो तो. त्यामुळे ते बऱ्यापैकी टाळलं पाहिजे. काही काही लोक गोड खूप खातात हम्म, हम्म, हम्म. किंवा मीठ जास्त लागतं, बरोबर आहे सर. ऑलरेडी तर क्षार वाढतो ना तिथं, हो. सोडियम वाढलं जातं, की क्षारचे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर हे क्षारयुक्त घटक प्रत्येक पदार्थामध्ये असतात. अगदी पाण्यामध्ये पण सगळं असतं, सोडियम असतं, हे असतं, ते जे काय क्षार असतात ते असतात, कॅल्शियम. तर तुम्ही पाणी का पण प्या म्हणतो जास्त, पाणी म्हणजे ते आहारामध्ये मोडतं. तर पाणी आपण हे तुम्ही अन्न जे खाता त्याला आपण म्हणतो हे मोजून बघून काय खायचं काय नाही हे करून खा, हा, पण हा. पाण्याला पण असं म्हणतो का की खाऊ नका, आपण उलटं सांगतो पाणी भरपूर घ्या, भरपूर घ्या. त्याला काही मर्यादा नाही, किती घ्यायचं काय करायचं काही नाही. पाणी किती घेतलं शरीर आपलं पटदिशेने ॲब्सॉर्ब करून ते सोडून. लघवीमार्फत नष्ट करून टाकतं हो. किंवा सोडून देतं शरीरातून. त्यामुळं असं अन्न तसं होत नाही, अन्नाला ठराविक कालावधी लागतो. हम्म, हम्म. तुम्ही जे खाल त्याला पचनक्रिया व्हायला 4-2 तास, काय 8 तास, 10 तास, 12 तास अन्न ज्या पद्धतीचं खाता त्यानुसार त्याची पचनक्रियाला व्हायला वेळ लागतो. बरोबर म्हणून सर. अन्न पदार्थ किंवा आहार किंवा डाईट आपण त्याला म्हणतो, हा खूप महत्त्वाचा आहे किडनी स्टोन होण्यासाठी. हम्म, हम्म, हम्म. आता माझा एक प्रश्न आहे सर, तुम्ही बोलले की आता पाणी आपण भरपूर पितो, काही जण पित पण नाहीत सर तेवढं पाणी. तर पाण्याचं एक किती लिटरमध्ये प्रमाण असलं पाहिजे? आणि आता सध्या उन्हाळा चालू आहे सर कडक, त्या कडक उन्हाळ्यामध्ये तर आपण एवढं पाणी पितो सर, दिवसभर मला तर वाटते एक 7-8 लिटर तर होत असेल, पण तरी पण उन्हाळ्यामध्ये मुतखडा होतो सर. ॲक्च्युअल पाणी हे आहे ते पाण्याचं काम असं आहे की आपण जे अन्न खातो ते पचनक्रियेमध्ये त्याचा उपयोग होतो. पाण्यापासून आपलं बॉडीचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं. हो, आता बरोबर. तुम्ही बघाल तर हिवाळ्यामध्ये आपलं थंड असतं असेल, वातावरण थंड असतं, त्यामुळे आपण पाणी कमी पितो, खूप कमी पितो. बरोबर आहे. पावसाळ्यामध्ये आपण पाणी खूप कमी पितो, हम्म, हम्म. उन्हाळ्यामध्ये आपण पाणी भरपूर पितो तरी ते कमी पडतं का? हम्म. कारण हीट असते. भरपूर heat तर आहे. हीटमुळं पाण्याचं जसं बाहेरच्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन जातं, निघून जातं, पाणी कमी होतं, तसं शरीरातलं पण पाणी हीटमुळं बदलतं, हम्म. म्हणजे ते पाणी कमी होतं. आणि पाण्याचं काम काय आपल्या शरीरामध्ये, एक बाहेरचं जे वातावरण आहे, टेम्परेचर आहे आणि आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे मेंटेन शरीर करतं. बरोबर आहे सर, मेंटेन तुमचं, कारण शरीराला माहिती आहे की शरीराला आता बाहेरचं टेम्परेचर समजा काय 38 असेल तर शरीराला ते चालत नाही, शरीराला 26 लागेल, 25 लागेल, 24 लागेल, तर ते त्याचं ते मेंटेन करतं. म्हणून आपल्याला गरम झालं की घाम यायला सुरुवात होतो. बरोबर आहे सर. घाम म्हणून काय करतं शरीर, ते मेंटेन करतं शरीर आपलं तापमान. मग त्यावेळेला पाण्याची गरज असते. हो. आणि पाणी आपण म्हणतो की भरपूर पितो, कारण भरपूर पितो ते अशा पद्धतीने ते निघून जातं. सर, आपल्या प्रेक्षकांना हे कळणं खूप गरजेचं आहे की ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक यामधला सर फरक काय असू शकतो? ॲक्च्युअली आता किडनी स्टोन होतो त्याच्यासाठी ह्या तिन्ही पॅथीमध्ये उपचार छान आहेत. ओके. ॲलोपॅथिक म्हणजे हे मॉडर्न जे मेडिसिन आहे, जसं आपण Modern इंजेक्शन science. गोळ्या घेतो किंवा सलाईन लावतो किंवा सर्जरी, हे ॲलोपॅथीमध्ये मोडतात.
आयुर्वेदिकमध्ये जसं आपण काही काढे दिले जातात, काही चूर्ण दिले जातात, काही टॅबलेट फॉर्ममध्ये दिले जातात, ते आयुर्वेदिक फॉर्म राहतो. आणि जो आपण होमिओपॅथिक म्हणतो त्यामध्ये जसं तुम्ही म्हणता साबुदाण्याच्या गोळ्या म्हणता, ऍक्च्युअली साबुदाण्याच्या गोळ्या असा साबुदाण्यासारखा दिसतात म्हणून त्याला साबुदाण्याच्या गोळ्या असं म्हटलं जातं. ते म्हणजे होमिओपॅथिक पद्धत. बरोबर. तर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक याचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही, त्याचे साईड इफेक्ट नसतात. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक आयुर्वेदिक तर हे शास्त्र आपले परंपरा आहे. होमिओपॅथिक हे बाहेरून जरी आले तरी पण त्याला आता लोकांनी बरोबरच प्रमाण स्वीकार केलेला आहे, कारण ते छान काम करतं. जसं आयुर्वेदिक करतं त्या पद्धतीने फरक आहे सर, होमिओपॅथिक मध्ये फरक आहे. त्यामुळे ते दोन्हीचं शास्त्र एकच आहे, काम करण्याची पद्धत एकच आहे, फक्त ते सायन्स वेगळं आहे, देण्याची उपचार पद्धत वेगळी आहे, त्याची औषध देण्याची पद्धत वेगळी आहे. आणि जे आपण ॲलोपॅथिक उपचार म्हणतो त्याच्यामध्ये साधारण स्टोन झाल्या काही तपासण्या केल्या जातात, जसं एक्सरे, सोनोग्राफी. मग त्यानुसार खड्याची साईज किती आहे, कोणत्या बाजूला आहे, कुठं आहे, युरेटरमध्ये आहे, किडनीमध्ये आहे का, त्यानुसार मग हायड्रोथेरपी दिली जाते. अच्छा, हे मॉडर्न सायन्स. किंवा मग काही मेडिसिन दिले जातात त्याच्यामुळं ते लघवीला थोडीशी तुम्हाला जास्त होईल, पेन्स कमी होतील, वेदना कमी होतील, मसल स्पॅझम जो असतो तो थांबेल वेदना कमी होण्यासाठी. ह्या पद्धतीची औषध ही ॲलोपॅथीमध्ये दिली जातात. समजा बायचान्स तो स्टोन अडकला आहे तर त्यांच्या दृष्टिकोनातून ऑपरेशन हाच त्याला पर्याय आहे. किंवा हायड्रोथेरपीनं पण केली तुम्ही. हायड्रोथेरपी म्हणजे काय, एक सलाईन लावली जाते 1-2-3 दिवस आणि त्याचं स्पीड वाढवून थोडंसं लघवीला जास्त प्रमाणात होते आणि त्यानुसार तो प्रेशरनं खडा बाहेर निघू शकतो. पण नाही झाला तर शेवटी पर्याय हा ऑपरेशन, सर्जरी. मग त्याच्यामध्ये पण खड्याची साईज किती, मग दुर्बीणतून करायची का ओपन सर्जरी करायची, त्याच्यामध्ये पण बरेचसे प्रकार. त्यामुळे खड्याची साईज आहे इंटॅक्ट आहे, त्याच्यामध्ये खूप खड्यांचे प्रकार असतात. काय खडे खूप धारदार असतात, काय कडक असतात, काय विरघळणारे असतात, साईज वेगवेगळी असते. खडे बघितले तर काय काटेरी असतात, काटेरी खडे बघितलं तो हल्ला तरी तो म्हणजे लगेल आपल्याला कधी. जेव्हा मी तुमच्या क्लिनिकला आलो होतो सर, तेव्हा तुमच्या इथले जे खड्यांचे डबे होते, तुमचं जे एक कलेक्शन म्हणता येईल सर त्याला, त्याच्यामध्ये पण होते सर ते पेशंटनं ते पेशंटनं आणून दिलेले होते आणि त्याच्यामध्ये 4 mm पासून 22 mm पर्यंतची ती साईज आहे. 22 mm पर्यंत सुद्धा गेलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशंटला ऑपरेशन करण्याची गरज नाही. 22 mm चा जो खडा आहे सर, तो म्हणजे तो विरघळून नाही. ऍक्च्युअली कसं असतं की खडा जर विरघळण्याच्या पद्धतीतला असेल, थोडक्यात फॉस्फेटचा असेल, अच्छा युरिक ऍसिडचा असेल तर काय खडे विरघळतात, पण कॅल्शियम ऑक्झिलेटचा खडा विरघळत नाही. म्हणजे हा 22 mm चा खडा तोच होता. कॅल्शियम ऑक्झिलेट हा म्हणजे थोडक्यात आपली वाळू जी आहे सेम त्या पद्धतीचं ते कॉम्बिनेशन आहे. पण ती युरिनद्वारे बाहेर पडतं का लगेच. खड्याची साईज कशी आहे आणि त्याचा शेप कसा आहे त्यानुसार तो स्टोन बाहेर काढतो, म्हणजे जाईल किंवा नाही सांगता येतं. किंवा काय करायचं, किंवा काय वेळेला असं असतं की ऑक्झिलेटचा स्टोन आहे पण 2-3 स्टोन एकमेकाला चिकटले आणि त्याची साईज मोठी झाली. समजा 10 mm तुम्हाला दिसताना दिसतोय पण त्याला 3-4 बारीक लहान खडे चिकटलेले आहेत आणि दिसताना तो एक दिसतो. अशा वेळेला आपलं औषध काम करतं की त्या स्टोनला सेपरेट करतं आणि एक म्हणजे किडनीमध्येच ते सेपरेट होण्याचं काम होमिओपॅथिक करतं. ते औषध करताना वेगळं करतं आणि मग पास व्हायला मदत होते. त्यामुळे आणखी सोपं पडतं की साईज कमी झाल्यामुळे जायला आणखी सोपं पडेल. आमच्या प्रेक्षकांना सर किडनीचं स्ट्रक्चर काय असतं किंवा ती प्रक्रिया काय असते ते समजेल का? थोडक्यात दाखवतो मी. एक त्यासाठी पेपरच आणलेला आहे, तो दाखवतो. ऍक्च्युअल जर आपण चित्रानुसार बघितलं तर किडनीचं पूर्ण जी सिस्टीम आहे, युरिनरी सिस्टीम, ती ह्या पद्धतीने येते. ह्याच्यामध्ये एक किडनी आहे, दुसरा पार्ट त्याचा युरेटर आहे, आपण मूत्रनलिका म्हणतो, तिसरी लघवीची पिशवी आहे ज्याला आपण ब्लॅडर म्हणतो, आणि हा लघवी जाण्याचा बाहेरचा मार्ग त्याला आपण युरेथ्रा म्हणतो. तर ते आपण कट घेतल्यानंतर जे किडनीचं आतलं स्ट्रक्चर दिसतं हे अशा पद्धतीनं असतं. त्याच्यामध्ये 3-4 पार्ट असतात किडनीचे. त्याच्यामध्ये एक अप्पर पोल, मिडल पोल, लोअर पोल असे 3 भाग असतात, म्हणजे वरचा भाग, मधला भाग आणि खालचा भाग आतला. हे आतला जो भाग असतो त्याला आपण कॅलेक्स म्हणतो. ही मधली जी जागा दिसते ती थोडीशी मोकळी असते, तिथं पोकळी असते, त्याला रेनल पेल्विस म्हणतात. आणि हे युरेटर जे आहे ते ऍक्च्युअल आता ज्यावेळेस स्टोन कसा होतो ते पण मी सांगेल. जेव्हा किडनीमध्ये स्टोन होतात तो इथून पास होऊन ते ह्या मार्गातून जावे लागतात. ही मोठी
प्रोसेस आहे. रेनल पेल्विस मधून. हा, रेनल पेल्विस. ऍक्च्युअल हे कॅलेक्सच्या भागामध्ये स्टोन तयार होतात. ते मी दाखवतो कुठं कसं आहे, ते दुसऱ्या चित्रामध्ये आहे. ऍक्च्युअल हे वरच्या भागामध्ये मधल्या आणि हे असे कॅलेक्सच्या भागामध्ये ते स्टोन अडकतात, तयार होतात आणि तिथं राहतात ते. पण त्यातनं ते पास होताना हे रेनल पेल्विस मध्ये येतात. ओके. तिथं कारण मोकळी जागा असते. त्याला आपण मूत्रनलिका नाही, रेनल पेल्विसच्या पुढचा भाग मूत्रनलिका. ओके. तिथून युरेटर म्हणतो आपण. युरेटर म्हणजे तिथून पुढे सुरू होतं. ही मोकळी जागा सोडल्यानंतर जी पुढचा भाग येतो त्याला आपण युरेटर म्हणतो. ते मग ती प्रत्येकाची हाईटनुसार साईज त्याची वेगळी असते. 22 पासून 25, 27 सेंटीमीटर पर्यंत असू शकते. आता हा इथला स्टोन तो तुमचा कॅलेक्स मधला, आपण त्याला जर कॅलेशियल कॅल्क्युलाय म्हणतो आपण, त्या भागात आहे म्हणून त्याला आपण म्हणतो. अप्पर पोल असेल तर वरचा पोल, मिडल पोल, लोअर, असे 3 शब्द वापरतो. जर इथं ह्या ठिकाणी असेल तर आपण तो रेनल पेल्विस तो म्हणतो. त्यामध्ये तिथला त्या भागात आहे. तिथून तो आल्यानंतर असा ह्या टप्प्याटप्प्याने निघून येतो. आता ही जी नलिका दिसते तर ही मात्र खूप छोटी असते. त्याची साधारण 3 ते 4 mm फक्त विड्थ असते, म्हणजे रुंदी असते. जशी आता मी लांबी सांगितली, पण ही रुंदी खूप छोटी असते. आता तुम्ही म्हणाल मग इतका हा मोठा स्टोन हा कसा काय जातो इतके? बरोबर आहे सर, 3 ते 4 mm मधून. हो, तर ऍक्च्युअली हे मस्क्युलर पार्ट असतो. जसं रबर इलॅस्टिक रबरची असते तशी याची नलिकेची फ्लेक्सिबिलिटी राहते. तो वाईड होतं, म्हणजे एक्सपांड होतं. ते जसं जसं स्टोन सर्कल तसं ते वाईड होतं. म्हणजे थोडक्यात रबर कसं आपण ताणला की त्यातनं ताणला जातो, तसं हे थोडं ताणून तो पास होतो. त्यामुळे पेन होतो का? होणार ना, यातून पास होतो तो दुखतो. बरोबर. स्टोन म्हणजे अगदी तो काय मऊ असा गोळा नसतो, तो कठीण असतो. त्याला धार असते, कधी कधी जखम पण होते. त्यावेळेस आपल्याला लघवीमध्ये रक्त जातं, ब्लड जातं किंवा लालसर लघवी होते. तर हे दुखतं म्हणून तर दुखतं ना, त्यातून पास होतो म्हणून हे दुखतं. इथून आल्यानंतर हे नलिकानी मूत्राशय म्हणतो आपण, युरिनरी ब्लॅडर, इथं परत जंक्शन असतं. तिथं स्टोन अडकण्याची शक्यता जास्त असते. त्या जंक्शन नंतर आल्यानंतर परत ही लघवीची पिशवी आणि लघवीचा पुढचा भाग युरेथ्रा म्हणतो, तिथं परत स्टोन अडकण्याची चान्सेस जास्त असतात. 3 जंक्शन आहेत. हा, आता खडा थोडंसं जिकरीचं काम कुठं असतं की पुरुषामध्ये हा जो युरेथ्राचा भाग असतो तो बराचसा मोठा असतो. तो अगदी 16 ते 18 सेंटीमीटर पर्यंत असतो. फक्त तेच फिमेलमध्ये, लेडीजमध्ये किंवा स्त्रियांच्या मध्ये तो फक्त 4 सेंटीमीटर असतो. त्यामुळे तिथं त्यांचा तो स्टोन पास व्हायला जास्त त्रास होत नाही. पुरुषामध्ये थोडासा अडकण्याची शक्यता पुढे असते. समजा इथे एक प्रोस्टेट ग्रंथी असते, तिची जर वाढ असेल तर तिथं स्टोन अडकण्याची शक्यता असते. म्हणजे समजा 70 वर्षाच्या एखाद्या व्यक्तीला, पुरुषाला जर स्टोन झालेला आहे किडनी स्टोन, आणि तो आपण प्रयत्न करतोय औषध न घालवायचा, पण इथं ग्रंथी वाढली असेल तर ती थोडीशी गोष्ट कठीण होते. कारण तर ती प्रेस झालेलं असतं युरेथ्रा, त्या वाढ झाल्यामुळे, प्रोस्टेट ग्रंथीमुळे. तर त्याचं असं हे साधारण स्ट्रक्चर, त्याचं फंक्शन अशा पद्धतीनं आहे. जसे आपल्या उजवी आणि डावी 2 किडनी असतात. कधी कधी लोक म्हणतात ब्लॉक झाला, समजा इथं स्टोन अडकलाय युरेटरमध्ये, पूर्ण अडकलाय, लघवी होत नाही, त्या बाजूला येतच नाही, तर लोक म्हणतात मग तरी लघवी आम्हाला होते कशी? बरोबर आहे, कारण दुसरी किडनी काम करत असते. पण पॉइंट सर, बरेच लोक म्हणतात, तुम्ही म्हणताय नलिका ब्लॉक झाली, किडनीला सूज झाली, लगी हे होते ते. तर त्याचं कारण असं की बाय चान्स जर दोन्ही तुमचे युरेटर ब्लॉक झाले स्टोननं, तर लघवी होत नाही किंवा लघवी तयारच होत नाही किंवा पास होत नाही. मग त्यावेळेला आपल्याला भरपूर प्रमाणात त्रास का होतो, तर बॅक प्रेशर येतो, किडनीवरती लोड येतो. आणि हे स्टोन हलवायचं काम एक लक्षात ठेवायचं की तुम्ही औषध द्या, नका देऊ, हे शरीर स्वतः करत असतं. कारण शरीर कोणतीही बाहेरची वस्तू, शरीराव्यतिरिक्त कुठलाही बाहेरचा घटक शरीर आपल्या ह्याच्यामध्ये कधीच ठेवत नाही. त्यामुळे त्याची क्रिया अगोदर चालूच असते. वेदना होतात म्हणजे काय होतं तेच ती क्रिया करत असतं. कारण तुम्हाला जर वेदना झाली तर तुम्हाला दिसणारच नाही की हा स्टोन आहे, कळणारच नाही, तुम्ही सोनोग्राफी करणार नाही, उपचार घेणार नाही. तर हे शरीर आपल्याला दाखवत असतं. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर काम करतं. बरोबर आहे सर. लहान मुलांमध्ये आणि महिलांमध्ये जे पुरुषांना लक्षणं असतात तीच सेम लक्षणं असतात का किडनी स्टोन होण्याची? हो, लक्षणं ही सगळ्यांना सारखीच असतात. म्हणजे मुतखडा झाल्यानंतर जे लघवीला जळजळ होणं, लघवीला थांबून होणं, किंवा पोटाचा भाग दुखणं, पाठीमध्ये दुखणं, हे स्त्री, लहान मुलं किंवा वयस्कर लोक असतील किंवा पुरुष माणूस असेल, सगळ्यांना लक्षण सारखी. फक्त स्त्रियांच्या मध्ये आणि लहान मुलांच्या मध्ये त्याचं डायग्नोसिस व्हायला थोडासा अडचण येते, वेळ का लागतो. कारण जर स्त्रियांच्या मध्ये जर पोट दुखत असेल आणि कदाचित पाळी आली असेल
हा. तर म्हणणार ही पाळीमुळे पोट दुखते, त्यामुळे ते बरोबर, म्हणू शकत नाही की किडनी स्टोनमुळे पोट दुखते. हम्म. तिथं डायग्नोसिस चुकतं, किंवा आपण सुद्धा म्हणतो की पाळी आहे त्यामुळे ते कंबर पण दुखते आणि पोट दुखतं. बरोबर आहे सर. किंवा मुलं आता उड्या मारतात, काहीतरी करतात, काहीतरी खात असतात, मग काहीतरी त्याने ती गोष्ट खाल्ली त्याच्यामुळे त्याच्या पोटात दुखत असेल, तो पाणीच पित नाही, ते हेच होत नाही असं आपलं बोललं जातं. त्यामुळे ते निदान होते तो होत नाही. बरोबर आहे. लक्षणही सेमच. लक्षणं सांगताना ते पोट दुखतं म्हणणार आहे, लगेला जळजळ होते म्हणणार आहे, हम्म. किंवा थंडी ताप येतो, किंवा इन्फेक्शन त्या भागात झालं की जसं आपल्याला थंडी ताप येतो त्या पद्धतीचं इन्फेक्शन होतं, फिवर राहतो, टेम्परेचर राहतं. अच्छा, म्हणजे लहान मुलांमध्ये हे लक्षणं असू शकतात. सारखीच असतं. खरं तर घरच्यांनी पण ही काळजी घेणं गरजेचं आहे सर. आपल्या लहान मुलं थोडी सांगणार आहेत की हे मुळात होतंय. एक गैरसमज आहे की लहान मुलांना स्टोन होत नाही. हा. लोकांना वाटतं कसं होईल त्याला. हा, तेच असं विचार नाही. करतो ना आपण आपली सर. सिस्टीम सगळ्यांची सारखीच आहे, हम्म. फंक्शन सगळं सारखंच आहे, बरोबर. आहार सगळ्यांचा सारखाच आहे. बरोबर. त्यामुळे कुणालाही स्टोन होऊ शकतो, मुलांना, मध्यमवर्गीय किंवा वयस्कर लोकांना. हा. आता स्टोन झाल्यानंतर घरगुती उपाय तर होतातच सर. होतात. आपले गावाकडचे आपण सामान्य लोक असल्यामुळे तर उपाय तर करतातच. मग यामध्ये सर आपण नारळ लिंबू मिक्स करून पितो, ते कोवळ असतं त्याचं पाणी पितो आपण सर. अशा भरपूर आहेत सर. आणि काही लोक तर आता भरपूर जणांना आता जर झालाय, ज्याला झालाय तो विचारतो मित्राला वगैरे, तो म्हणतो अरे बिअर पी ना, काय एवढं लोड घेतो. ही एक आता एक बऱ्याच लोकांच्या मध्ये हे पसरलेलं आहे की बिअर पिल्यानं स्टोन जातो. हो. ऍक्च्युअल बिअरनं स्टोन जात नाही. बिअरनं काय होतं, तुमचं लघवीचं प्रमाण वाढतं. अच्छा. तुम्ही लघवीचं प्रमाण, लघवी होण्याचं प्रमाण, प्रेशर हा वाढतो. बिअर काम करत नाही. तर घरगुती उपचार सुद्धा आपण जे करतो ते त्याच्यामध्ये काय की तुम्ही जसं लिंबाचं पाणी प्यायला, सरबत पितो किंवा नारळ पाणी पितो आपण. नारळ पाणी पिणं हे खूप फायद्याचं होतं. त्यानं सुद्धा लघवीचं प्रमाण वाढतं. लिंबू पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरात पाणी जाऊन लघवीचं प्रमाण वाढतं. तर मुख्यत्वे पाणी पिणे. घरगुती उपचारमध्ये काय विचाराल, काय करावं, मी म्हणेल पहिलं पाणी प्या. जास्तीत जास्त पाणी पित राहा अशा वेळेला. हो. कारण आणि जे पाण्याचे पदार्थ म्हणजे पाणी ज्याच्यामध्ये असणारे जे फळं आहेत, जसं कलिंगड आहे, लक्षात, संत्रा आहे, किंवा जे काय असेल त्यावेळेला वापर त्याचा जास्तीत रस असणारे द्राक्ष असतील. बरोबर आहे. ऍक्च्युअल आपल्याला असं पाणी प्यायचं म्हणलं तर आपण पाणी जास्त पाणी पित नाही किंवा पिऊ शकत नाही. आपण कामामुळे अन्नातून पण ते जावं. तुम्ही आता कलिंगड खाल्लं तर कलिंगड मध्ये भरपूर पाणी जातं. पाणी भरपूर असतं. कधी तुम्ही खाल्लं तर बघितलं तर आपल्याला लघवीला जास्त होते. त्यामुळे असे पदार्थ खायला काय हरकत नाही अशा वेळेला. घरगुती उपचार पहिला असं काय झालं की मी तर म्हणेल पहिलं पाणी प्या. ओके. किंवा लिंबू पाणी पिणे सुद्धा खूप छान. आजकालच्या आपल्या या जीवनशैलीमध्ये सर आपण जे फास्ट फूड खातो, पाणी वेळेवर पित नाही, आणि जेवण तयार झाल्यानंतर आपण त्याच्यावरनं जास्त मीठ घेतो, याचं काय असू शकतं का मुतखड्याशी आता संबंध? जसं मी सुरुवातीलाच बोललो, अन्न म्हणजे आहार हे स्टोन व्हायला मूळ कारणीभूत आहे. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे स्टोन होत नाही. हा, थोडं किडनीचं फंक्शन डिस्टर्ब झालं तर त्यामुळे स्टोन होईल, हा भाग वेगळा. जे आपण काय घटक खातो ज्याच्यामध्ये क्षार असतील, जसं सोडियम आहे, पोटॅशियम आहे, किंवा कॅल्शियम आहे. आता जे काय हाय प्रोटीन म्हणजे डाएट असतो त्यांचा, किंवा जे नॉनव्हेज खाणारे लोक खूप असतात, अंडे खातात, अंड्याचा आतला भाग काय लोक खातात. आता काय लोक खाताना म्हणतात अंड्याचा आतला भाग खाऊ नका. का खाऊ नका? कॅल्शियम असते जास्त असते. म्हणून फक्त प्रोटीनसाठी खात असेल तर वरचा पांढरा भाग खा असं आपल्याला सांगितलं जातं. बरोबर. जे तुम्ही आता जे तुम्ही काय कोणते पदार्थ म्हणता, बर्गर, फास्ट फूड, पिस्ता, काय जे असेल आता जे येतं लोक खातात आवडीनं, तर याच्यामध्ये जे मसाले वापरले जातात किंवा जे तेल वापरलं जातं किंवा जे ह्याच्यामध्ये क्षार आणि हानिकारक असं म्हणता येणार नाही, पण अतिसेवन त्याचं होतं आपल्या शरीरासाठी. जास्त सेवन जास्त शरीराला ते दिलं जातं. ओके. आणि ते पचायला पण तेवढंच जड असतं. बरोबर. जसं पचायला जड आहे त्या पद्धतीने ते टाकून द्यायला तेवढंच अवघड आहे. बरोबर आहे सर. कारण ते जास्त काळ राहतं. जास्त काळ राहिल्यामुळे त्याचे क्षार जे काय आहे ते शरीरात जास्त प्रमाणात शोषून घेतले जातात. बरोबर आहे सर. सर, मुतखडा होणे आणि किडनी फेल होणे, मुतखडा झाला म्हणून आपण किडनी फेल झाले असं समजू शकतो का? आता किडनी फेल का म्हणतो की किडनी काम करत नाही जेव्हा त्याला आपण किडनी फेल म्हणतो. लघवी होत नाही तयार, किंवा काही कारण असेल, क्रिएटिन वाढलेलं असतं, युरिक ऍसिड वाढलेलं असतं, बरंचसं काय लघवी होत नाही त्यावेळेस आपण किडनी फेल म्हणतो. तर ऍक्च्युअल हे एकमेकाचा संबंध येतो.
बरोबर. तुमची जर किडनी फेल झाली, किडनी काम करत नाही, तर मुतखडा होण्याचे जास्त चान्सेस राहतात, कारण क्षार टाकले जात नाहीत, क्षार साठून राहतात. बरोबर आहे सर. किंवा जर स्टोन एखादा मोठा झाला आतमध्ये, तो माहितीच नाही तुम्हाला, तर किडनीचा भाग डॅमेज होतो, त्यामुळे किडनीचं कार्य कमी कमी होत जातं. किडनी फंक्शन बंद. मी ते एक पेशंट असा बघितलाय की पूर्णपणे 500 ग्रॅमचा 500 ग्रॅम स्टोन निघाला, अर्धा किलो. बापरे. पूर्ण किडनी पेशंटची स्टोन भरली, स्टोननीच म्हणजे असे दाखवताना असे ओंजळीत स्टोन होते. बापरे, एवढे? हो, अर्धा किलो पर्यंत स्टोन होतात, संपूर्ण किडनी स्टोन हो. अच्छा, म्हणजे वेळेवर उपचार नाही केला की हे होतं. म्हणजे लोकांना असं वाटतं की हे एका दिवसात नाही झालेली, अनेक वर्षापासून तो स्टोन असणार आहे, तो वाढत गेलेला आहे, लक्षात न आल्यामुळे त्याची साईज इतकी वाढलेली आहे. अच्छा, मग त्यामुळे ती किडनी बंद पडू शकते, फेल होऊ शकते, कार्य करत नाही. पूर्ण किडनी जर स्टोन न भरली, ती काम काय करणार आहे? बरोबर आहे सर. आता पेन जेव्हा होतो, एखाद्या पेशंटला पेन होतो सर, तर ते हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक पेन क्लिअरचं इंजेक्शन दिलं जातं. ते इंजेक्शन नेमकं काय असतं? आता कसं आहे की पेनकिलर इंजेक्शनमध्ये बरेचसे प्रमाणात वेगवेगळी औषधं दिली जातात कंडिशननुसार. बऱ्यापैकी डायक्लोफेनाक हे इंजेक्शन वापरलं जातं पेनकिलर, किंवा अजून बस्कोपॅन येतं. मॉडर्न म्हणजे मेडिसिनमध्ये बरेचसे औषधं काय आहेत, फोर्टविन दिलं जातं, काय ते त्या कंडिशननुसार ते वापरलं जातं किंवा दिलं जातं. पण ते घेणं घेणं गरजेचं असं असतं की ज्याचं पोट दुखत असतं त्याला असं वाटत असतं की माझं आत्ता राहावं ते. बरोबर आहे सर. गोळी खाल्ल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी लागतो, गोळी खाल्ल्यानंतर जाऊन ती शरीराला लागू पडायला. इंजेक्शन थोडंसं फास्ट काम करतं, त्यामुळं अगदीच पेशंट गडागडा लोळतोय, त्याला सहन व्हायना, अशा वेळेला इंजेक्शन देणं गरजेचं राहतं. त्यामुळे ते दिलं जातं. साईड इफेक्ट वगैरे असं काही नाही. तुम्ही जर ते सारखी सवय लावली, उपचार न घेता आपलं दुखलं की इंजेक्शन घेताय, दुखलं की इंजेक्शन, त्याला साईड इफेक्ट राहणारच आहे, जास्त वेळ होणार आहे. म्हणजे ते अवघड आहे. औषधांना पण होतील आणि त्या आजारांना पण होतील. सर, एवढं तुम्हाला आता 29 वर्षाचा अनुभव आहे सर. या अनुभवामध्ये असा कुठला तर पेशंट असेल सर, तो खूप तुम्हाला जड गेला असेल, म्हणजे तुमच्या होमिओपॅथिक पद्धतीने तुम्ही जेव्हा खडा विरघळण्याचं बोलता, तेव्हा तुम्हाला असं काही जाणवलं असेलच सर? ऍक्च्युअली आता मी जसं मगाशी मी स्टोनचे तुम्हाला वेगवेगळे प्रकार सांगितलं, कॅल्शियम ऑक्झिलेट, युरिक ऍसिड, फॉस्फेट वगैरे जे काही वेगवेगळ्या क्षारचे खडे असतात, तर कॅल्शियम ऑक्झिलेटचा स्टोन हा जायला खूप त्रासदायक असतो, किंवा विरघळायला जे म्हणतो आपण तो खूप त्रासदायक असतो. एक तर कॅल्शियम ऑक्झिलेटचे खडे विरघळत नाहीत. बरोबर आहे सर. मी मगाशी म्हटलं की ते एकत्र असतील तर त्याला थोडंसं वेगवेगळं करून ते बाहेर टाकले जातात, ते आयासे निघावे लागतात. तर माझा असं, मी जसं आत्ता बोललो तसं माझ्या 2200 मेंपर्यंतचे स्टोन गेलेले आहेत, आणि विना ऑपरेशन होमिओपॅथिकनं त्याच्यावर उपचार होतो. पण एक केस अशी होती, एक जास्त नाही, पण माझ्या पूर्ण 29 वर्षामध्ये दोनच केस अशा झाल्यात की एक केसला 5 स्टोन होते, दोन्ही किडनीमध्ये 5 ते 6 खडे होते, सगळे गेले, 12, 13, 14 असे मोठे मोठे खडे गेले. फक्त एक 12 mm स्टोन तेवढा जायला मला त्याला 5 महिने लागले. ॲव्हरेजली मी 2 ते 3 महिने मेडिसिन घ्या म्हणतो, सगळे खडे गेले, पण एक स्टोन 12 mm होता, पण तो ऑक्झिलेटचा होता, त्यामुळे तो गेला नाही. 12 mm स्टोन जड गेला. त्याच्यावर 14 mm स्टोन गेला, पण एक गेला. पण त्या पेशंटचा विश्वास असल्यामुळे पेशंटनं पूर्ण ऑपरेशन करायचेच नाही म्हणले, त्यांनी पूर्ण 5 महिने औषध घेतलं, आणि त्याचा म्हणजे तो स्टोन गेला. तो आहे माझ्याकडे क्लिनिकमध्ये आणून दिलेला आहे. आणि दुसरी एक केस अशी की न झालेला उपचार मी सांगतोय की ते बरे झाले, पण ते त्यांची कारण आहेत, त्यांनी औषधं घेतली नाहीत. आत्ता 1 महिना घेतले, 4 महिन्याने आले, परत 4 महिन्याने आले. असे काय जर पेशंट आहेत त्यांचे खडे काय मोजके लोक आहेत असे की ज्यांचे खडे गेले नाहीत, पण त्याला आमचं औषध जबाबदार नाही राहिलं, की चुकीची पद्धतीने घेतलं गेलं, फॉलोअप केला नाही, किंवा मध्ये कालावधी दिला, असं होतं. किंवा एखादा पेशंट असा बी असेल की खरंच त्यांनी प्रामाणिक घेतलं औषध पण खडा गेला नाही, असा बी पेशंट 1-2-3 केसेस माझ्याकडं असे आहेत की त्यांनी घेतलं प्रामाणिकपणे, पण तो इंटॅक्ट असतो. इंटॅक्ट म्हणजे तो चिटकून आणि रुतून बसलेला असतो, त्याला काहीच करता येत नाही, हलतच नाही, हलतच नाही तो. कारण त्याला जसं मी मगाशी म्हटलं की धार असते, तर तो जर त्या मांसमध्ये युरेटरमध्ये असेल किंवा रुतून जर बसला तर तो निघत नाही. अशा काही केसेस असल्यामुळे माझ्याकडून तशा 2-3, खूप नाही पण 1-2-3 केसेस अशा झाल्या की प्रामाणिकपणे औषध घेतले पण गेले नाहीत. आणि बरेचसे पेशंटचे असे की त्यांनी प्रामाणिकपणे नाही घेतलं,
म्हणजे महिनाभर घ्यायचं आणि हा मध्ये यायचं परत काय राहिले दुखणं थांबतं ना. आपलं औषध आम्ही दिलेल्या औषधानंतर दुखणं हा प्रकार राहत नाही, दुखणं त्यामुळे राहत नाही. बरं झाला असा अर्थ होतो. हो बरोबर आहे. म्हणजे हे औषधाचा जो कालावधी आहे सर किती महिन्याचा आहे सर? ऍक्च्युअल स्टोन कुठल्या भागामध्ये आहे, त्याची साईज किती आहे आणि तो कोणत्या प्रकारचा आहे ह्याच्यावरती ट्रीटमेंट ठरते आणि किती संख्या आहे त्या पद्धतीने तुम्ही औषध ॲव्हरेजली 1 महिना लागेल, 2 महिने लागेल, 3 महिने लागेल. ॲव्हरेजली होमिओपॅथिक उपचार लोक इतके दिवस का घेऊ शकतात, 2 महिने 3 महिने? कारण एकदा औषध चालू झालं, एक 2-3 डोस गेले की पेशंटची पहिली दुखण्याची प्रक्रिया जी आहे पेन्स ते थांबले जातात पूर्णपणे. त्यामुळे तो किती दिवस पुढे औषध घेऊ शकतो. बरोबर आहे सर. आमचं म्हणणं कसं की तो स्टोन जरी गेले तरी तुम्ही एखादा महिना अजून एक्स्ट्रा घ्या की ते परत होऊ नये, परत किडनीचं फंक्शन चांगलं व्हावं. शेवटी ते औषध साईड इफेक्ट काहीच करत नाही, ते तुमच्या किडनीचं फंक्शन मजबूत करतं, किडनीला मजबूत करतं, थोडक्यात त्याला ताकद वाढवतं आणि परत होण्याचं चान्सेस कमीत कमी मी तर म्हणेल जवळजवळ 90% कमी करतं. आपण बरं झाल्यानंतर सुद्धा जर औषध घेतलं तर. मी आता जे प्रॅक्टिस करतो ते माझं क्लिनिक सहकारनगरमध्ये तावरे कॉलनी ह्या भागामध्ये आहे. हो. आणि माझा नंबर तुम्ही द्याल तो प्रेक्षकांना मी तुमचा सर नंबर आणि ऍड्रेस आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. आणि महत्वाचं म्हणजे माझी प्रॅक्टिसची बाजू अशी आहे की मी पेशंटचा एकही रुपया वाया जात ना, म्हणजे नुकसान होत नाही एकही रुपयाचं. ते कसं म्हणाल तर असं आहे की मी माझ्या टर्म्स म्हणजे जेवढा मी कालावधी सांगेल तेवढ्या दिवसामध्ये जर पेशंटनं औषध घेतलं आणि जर पेशंटचं स्टोन गेले नाही तर मी पेशंटचे पैसे परत देतो. म्हणजे हे टर्म्स आहेत सर. हो, पण पेशंटनं माझी टर्म म्हणजे माझा तेवढा कालावधी त्यांनी पूर्ण केला पाहिजे. शक्यतो ही वेळ कधी येत नाही, पण नुकसान त्यांचं आर्थिक नुकसान होत नाही पहिली गोष्ट. कारण मला त्या पॅथीवरती होमिओपॅथिकवरती माझ्या अनुभवावरती किंवा त्या विश्वास खूप आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाचा स्वतःवरती विश्वास खूप हवा असणं गरजेचं. मेडिसिन खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. बरोबर आहे सर. म्हणजे तुम्ही म्हणताय सर तुमच्याकडे आता एखादा पेशंट आला, त्या पेशंटनी हे जे तुमचं होमिओपॅथीचं औषध आहे ते 2 ते 3 महिने जे तुमच्या कंडिशननुसार तो कालावधी करणं कंपल्सरी. म्हणजे जर आणि या कालावधीमध्ये प्रामाणिकपणे जर तुम्ही केलं आणि जर नाही झालं तुमचं तर आपण त्यांना मनी बॅक पण देऊ. 100% देतो. ऍक्च्युअल कसं आहे, आम्ही तर सांगतो की जर स्टोन आला एखादा युरेटरमध्ये आहे काय, अगदी 2 दिवसांनी गेला, 4 दिवसांनी गेला तरी आम्ही ते औषधं कंटिन्यू घ्या म्हणतो. औषध आम्ही बंद करत नाही. कारण हा स्टोन दिसणारा स्टोन आहे, जी बारीक बर असते 1 mm 2 mm किंवा किडनीमध्ये जी छोटे छोटे क्षार असतात जे आतमध्येच असतात, तर किडनी वॉश आउट होते औषध आपले कंटिन्यू केल्यानंतर, फंक्शन चांगलं होतं. म्हणजे जरी पेन जरी कमी झाला तरी पेन स्टोन गेला तरी घ्यायचं आहे मेडिसिन. म्हणजे कंटिन्यू 1 महिना तर तुम्ही घ्यायचंच आहे. आणि एक्स्ट्रा घेतलं तर मी म्हणेल अतिउत्तम. कारण होमिओपॅथिक आहे सर. अतिउत्तम म्हणजे आपण कसं एखादी गोष्ट, जसं आपण तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, आपण जर इमारतीला कॉन्क्रीट केलं, सिमेंटचा आपण थर देतो, एक 5 दिवस पाणी मारलं तरी ते मजबूत होतं, पण तुम्ही अजून 5 दिवस का मारता? अजून मजबूत होण्यासाठी. तसं हे औषध आपल्या शरीराला मजबूत करणं किंवा परत स्टोन होऊ नये ह्याकरता घ्यायचं आहे, बाकी काही नाही. असे कोणते आजार आहेत की त्या आजाराचा परिणाम किडनी स्टोनवर होऊ शकतो? हा नक्कीच, असे बरेचसे आजार आहेत. त्याच्यामध्ये डायबिटीस हा महत्वाचा असा आजार आहे की जर शुगर कंट्रोल नसेल तर त्याचा नक्कीच त्या किडनीवरती त्याचा परिणाम होतोच. 100% किडनी स्टोन तयार होतात. ओके. दुसरी गोष्ट ओबेसिटी, म्हणजे जे वजन ज्यांचं जास्त आहे, ऍक्च्युअली वजन जास्त म्हणजे फॅट जास्त असतो. फॅट जास्त असतो, बरोबर. अशा लोकांना पण किडनी स्टोन जास्त होतात. किंवा काय ज्या ॲनेमियामध्ये होतं किंवा जे कॅल्शियमच्या गोळ्या जास्त खातात. बरोबर आहे सर. म्हणजे काही त्यांची कंडिशन असते की ते डिफिशियन्सी असते त्यांची, कॅल्शियम कमी आहे किंवा हाडांचे काय आजार आहेत, अशा आजारासाठी कॅल्शियम दिलं जातं आणि ते कॅल्शियमचं प्रमाण जास्त झाल्यामुळे परत ते स्टोन होतात. मग ते क्षार वाढल्यामुळे कॅल्शियमचं प्रमाण वाढतं, त्यामुळे काही हाडांची जिथं झीज होते, काही ठराविक हाडांच्या आजारांसाठी आपण ते कॅल्शियम दिलं जातं. अशामध्ये मात्र ते क्षार वाढले कॅल्शियमचं प्रमाण की स्टोन होण्याची शक्यता जास्त असते. असे बरेच काही गोष्टी आहेत की ज्या आजाराचे दुष्परिणाम म्हणून किडनी स्टोन होतात. अच्छा.
खरंच आमच्या या प्रेक्षकांना किडनी स्टोनवरती निवारण भेटलेलं आहे सर. कारण घरगुती उपाय सांगितले तुम्ही, होमिओपॅथिकचे उपाय सांगितले, सर्जरी न करता आपण किडनी स्टोन बाहेर काढू शकतो याबद्दल तुम्ही बोलले. आता आपल्या शेवट जाता जाता प्रेक्षकांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीने आहार घेतला पाहिजे, पाणी किती पिलं पाहिजे, स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे याबद्दल सांगा सर. आपण स्टोन झाल्यानंतर जसं जसं निदान करतो सोनोग्राफी, एक्सरे काय करून ते तर आपण करूच किंवा उपचार पण करू. अगदी ऑपरेशनची वेळ आली तर ऑपरेशन पण करू, औषधानं जात असेल तर औषधं पण घेऊ. हे झाल्यानंतर तर आपण करणार आहोत. पण सगळ्यात महत्वाचं होऊ नये, तर त्यासाठी महत्वाचं काय आहे, काळजी घेणं गरजेचं आहे. काळजी घेणं गरजेचं आहे. तर मी लोकांना 4 गोष्टी माझ्या सुचवतो, जी मी बाकीचं सांगत नाही. तर त्या गोष्टी अशा असतात की पहिला आहार, बरोबर आहे, दुसरा व्यायाम, बरोबर आहे, तिसरा माइंड, म्हणजे मेंटल जे आहे तुमचं ते शांत राहिलं पाहिजे. म्हणजे मानसिक अवस्था जी आपण म्हणतो, मानसिक स्वास्थ्य हा शब्द मी वापरतो, ते तुमचं चांगलं पाहिजे. आणि चौथा म्हणजे अध्यात्म आणि एक विश्वास. 5वी गोष्ट म्हणाल की स्वतःवरचा सेल्फ कॉन्फिडन्स हा पाहिजे की मला काय होणार नाही, किंवा मी झालं तर मी बरं होणार आहे, किंवा मला काही होत नाही, किंवा मला होणार नाही. म्हणजे निगेटिव्ह घेतलंच नाही पाहिजे. निगेटिव्ह घ्यायचं नाही. जसं आपण अफर्मेशन म्हणतो, मॅनिफेस्ट करतो, ते त्या पद्धतीनं आपण म्हणायचं. तर आहार हा मी सांगताना काय सांगितलं, पाणी भरपूर प्यायचं, ते तर सांगितलंय. कमीत कमी 4 ते 5 लिटर आपण पाणी पिलं पाहिजे कंपल्सरी दिवसामध्ये. साधी सोपी गोष्ट. इतकं आम्ही पाणी, इतकं कसं पिऊ? सोपी पद्धत सांगतो. पाणी कसं प्यायचं, 4 लिटर पाणी तुमच्या शरीरात कसं जाऊ शकतं. पाणी नेहमी आपण ज्या ठिकाणी बसतो, ज्या ठिकाणी काम करतो, ज्या ठिकाणी वावरतो, मुद्दाम 4 ठिकाणी 4 बाटल्या पाण्याच्या भरून ठेवायच्या, की आपलं दरवेळेस त्या पाण्याकडे लक्ष गेलं पाहिजे. एक बॉटल संपली की आपल्याला आठवण येते, बघितलं की दिसतं पाणी प्यायचं बरं का आपल्याला. त्यामुळे समोर आपल्या ठेवा, व्यवसायाच्या ठिकाणी असेल किंवा घरामध्ये कुठं दिसेल अशा ठिकाणी पाणी ठेवा. त्यानंतर शक्यतो पाणी कधी प्यावं, तर मी म्हणेल सकाळी तुम्ही उठल्या जे पाणी प्यायला सुरुवात करा, ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. मी 10 वाजेपर्यंत म्हणत नाही, मी 8 वाजेपर्यंत. का? कारण तुम्ही उशिरा पाणी पिलं तर मग तुम्हाला रात्री परत झोप होईल, तुम्हाला लगेला उठावं लागेल वगैरे. ह्या कारणानं आपण 8 पर्यंत पाणी प्या. तर आपण असं एकदम पाणी खूप पिऊ शकत नाही. अगदी किती पाणी, एक तुम्ही 250 मिली, अगदी 500 मिली जास्तीत जास्त पाणी पिऊ शकतो आपण. बरोबर आहे सर. तर इतकं पाणी प्यायचं म्हणजे आपण एकदम प्यायचं नाही. तर ते प्यायचं कसं आहे, तुम्ही सकाळी जर 8ला उठला तर 8 ते 8 तुमच्याकडे 12 तास आहेत. 12 तास आहेत, बरोबर सर. तुम्ही 12 तासात जरी तासाला एक ग्लास पिला तर तुम्ही दिवसात 12 तास म्हणजे 12 ग्लास, 12 ग्लास, किती लिटर झाले? किती लिटर झाले? नाही, एक ग्लास पावसाचा धरायचा आपण, किंवा अर्ध्या तासानं तुम्ही एकच ग्लास पाणी पिलं तरी पुरेसं आहे. 1 तासाला पिलं तरी तुमचे 12 ग्लास जाणार आहेत. 4 त्रिक 12, 3 लिटर पाणी तुम्ही असं पिताय. म्हणजे जेवताना, जेवण झाल्यानंतर किंवा बाकी इतर वेळेला पाणी तुम्ही प्याल ते वेगळं. पण 1 तासाला मी 1 ग्लास हा सुचवलाय तुम्हाला. ताण लागू अगर न लागू, पाणी दर 1 तासाने 1 ग्लास प्या. कंपल्सरीच करून टाकू, कंपल्सरीच करा. आणि दुसरी गोष्ट, स्टोन होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही पाणी पिताय त्याच पद्धतीने लघवीला तुम्ही थांबू नका. आता समजा एखादं बैठं काम आहे, ऑफिसमध्ये काम करणारे लोक, मग त्यांना हलता येत नाही, बँकेमध्ये काम, किंवा मग ते 2-2, 4-4, 5-5 तास उठत नाहीत जागेवरून, बरोबर आहे, किंवा एवढं हे काम पूर्ण करू मग जाऊ, त्यामुळे लघवीला जात नाहीत. त्यामुळे क्षार साठून राहिल्यामुळे स्टोन हा होतो. आता ते ऑफिसमध्ये बसून सर पाठ स्टोन, मग अशा लोकांना खूप स्टोन असतात. पाठ दुखते, मग आपल्याला काय वाटतं, अरे बसलोय म्हणलं पाठ तर दुखणारच. पण याची लक्षणं सर ही सुरुवातीपासून जाणवतात. त्यामुळं सोपी पद्धत, प्रिव्हेन्शन काय आहे की दर तासाला पाणी पिणे आणि लघवीला जाऊन येणे. झोपेचा जो शेवटचा क्षण आहे, ज्यावेळेस तुम्ही बेडवर आता जाणार आहात त्या क्षणी तुम्ही लघवीला कंपल्सरी जाऊन यायचं आहे. लक्षात ठेवायचं, लागू अगर न लागू. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये हे एक रूल ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे पाणी तासाला 1 ग्लास पिणे, ताण लागू अगर न लागू पियायचं आहे, आणि लघवीला लागू अगर न लागू जायचं आहे. बस, हे सगळ्यात सोपं. ह्याला कोणताही खर्च नाहीये. म्हणजे पाणी जास्त महाग नसतं, बरोबर आहे सर, आणि ते आपण पिऊ शकतो. आणि आहारामध्ये जसं मगाशी आपण बोललो की कोणते पदार्थ, कॅल्शियमयुक्त पदार्थ असतील किंवा साल्टी असतील किंवा जे काय जड असतील पचायला, हाय प्रोटीन असेल, काय असेल, हे खाऊ नका, शक्यतो टाळायचं. हे सांगितलंय. हे आहार झाला. आता व्यायाम, कमीत कमी दिवसातला 45 मिनिट हा व्यायाम प्रत्येकानं करणं कंपल्सरी. काही तुम्ही करा, 4 उड्या मारा, वॉकिंग करा, योगा करा, कोणताही व्यायाम.
म्हणजे किडनी स्टोन साठी तर नाही सर, पण नाही, प्रत्येक याला फायदा, किडनी स्टोनला त्याचा फायदा होतोच. तुम्ही वॉकिंग केलं, तुम्ही रनिंग केलं, तुम्ही प्राणायाम केलं किंवा कपालभाती प्राणायाम केलं, त्यातलं योगा केलं, थोडक्यात काय असेल ते, कोणती आसनं केली, शरीराचा प्रत्येक भाग त्याच्यामध्ये येतो. असं नाही की हा एक व्यायाम म्हणजे बोटाचाच आहे, हा डोळ्याचा, असं नाही ना. पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. व्यायाम कशाला म्हणतो, सर्वांग म्हणजे पूर्ण शरीराचा व्यायाम हा होतो. असं नाही कोणताही व्यायाम करा, हाताची प्रोसेस जरी झाली तर त्याच्यापासून पूर्ण शरीराच्या प्रोसेस घडतात, रिलॅक्स होऊ शकतात, मसल रिलॅक्स होतात, म्हणजे रक्ताची क्रिया होते, सगळं त्याला ऑक्सिजन क्षमता जास्त लागला, हार्टचं काम लई वाढलेलं असतं, फुफ्फुसाचं काम वाढलेलं असतं, लिव्हरचं काम वाढलेलं, सगळ्या गोष्टी वाढलेल्या असतात. म्हणजे एका क्रियेमुळे दुसरी क्रिया घडत असते. त्यामुळे व्यायाम हा 15 मिनिटं करा. तिसरी गोष्ट जसं सांगितलं मी की अध्यात्म कशासाठी माहितीये, म्हणजे माइंड. पहिले तिसरी गोष्ट तुम्हाला सांगितलं की माइंड तुमचं म्हणजे मानसिक स्वास्थ्य ठेवा. सगळे आजार म्हणजे आमच्या होमिओपॅथिक शास्त्रानुसार तर सगळे आजार हे मनातून पहिलेच तयार होतात. मन डिस्टर्ब झालं, मनानं तुम्ही आजारी पडला तर शरीर आजारी पडतं, असं आमची होमिओपॅथी सांगते. शरीर कधी आजारी नाही असं आमचं होमिओपॅथी म्हणते. तुमचं मन आजारी म्हणून तुमचं शरीर आजारी. बरोबर आहे सर. तसं मॉडर्न सायन्स म्हणतं तुमचं शरीर आजारी म्हणून तुमचं मन आजारी. हा दोन्हीतला फरक झाल्यानंतर तुम्हाला मानसिक त्रास होतो हे पहिलं. पण होमिओपॅथी म्हणतो की तुम्ही डिस्टर्ब झाला, तुमचा मानसिक त्रास झाला, तुम्हाला मनानं तुम्ही आजारी पडला, त्यामुळे तुम्ही शरीरानं खचला आणि शारीरिक व्याधी त्यामुळे तुम्हाला आली, अशक्तपणा येणे, काम न होणे, कोणतीही व्याधी येते ती तुम्हाला. इथं तुमचं बिघडलं गणित की ते बिघडलं आजाराचं तुम्हाला सुरुवात झाली म्हणून समजायचं. म्हणजे त्यामुळे थोडं विश्वास ठेवणं आणि मानसिकता विश्वास असणं गरजेचं. आता हे मानसिक स्वास्थ्य एक तर तुम्ही प्राणायाम वगैरे व्यायाम एक्सरसाइज करून ते तुम्ही मिळवू शकता. बरोबर. आणि जे नंतरचं मी सांगितलं की अध्यात्म आपल्याला काय करतं, तर अध्यात्म आपल्याला मानसिक ताकद देतं. बरोबर आहे सर. म्हणजे हे अंधश्रद्धा नाही, लक्षात ठेवायचं. तुम्ही कोणताही देव असेल, तुमचं कोणताही धर्म असेल किंवा कोणताही तुम्ही कुठल्याही देशामध्ये कुठल्या भागात राहत असाल, पण अध्यात्म हे तुम्हाला खूप बरचसं गोष्टी तारून नेतं. बरोबर आहे. मनाला तुम्हाला सपोर्ट म्हणजे जे सपोर्ट सिस्टीम जी म्हणतो ना, ती ही अध्यात्म असते. हो बरोबर. तुम्ही बिलीव्ह करता. आपण एखादी गोष्ट म्हणतो नाही होत माझ्याकडनं, पण जर ती मनाने आणि एक मानसिकतेने विचार केला तर ती गोष्ट होते. त्यामुळं विल पॉवर तुमची स्ट्रॉंग पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, जीवनात सुखी राहायचं असेल तर तुमच्या मनाची ताकद खूप स्ट्रॉंग पाहिजे. मग तुम्हाला कोणता आजारही तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, असं मी ठामपणे सांगू शकतो. किती जरी अडचणी आल्या तरी मात करतं ना. विल पॉवर स्ट्रॉंग असतं म्हणजे काय काम करतं, तुम्ही मात करता त्या प्रत्येक गोष्टीवर. बरोबर आहे सर. त्यातून तुम्ही मार्ग शोधता. ज्याची विल पॉवर नाही तो काय करतो, तो खचून जातो आणि तो शांत बसतो. ज्याची विल पॉवर तो धडपडतो ती गोष्ट मिळवण्यासाठी काय किंवा प्रयत्न करतो. बरोबर आहे सर. त्यामुळे विल पॉवर ही वाढवायला तुम्हाला अध्यात्म पाहिजे, व्यायाम पाहिजे, आणि हे सगळं करायचं असेल तर तुमचा आहार चांगला पाहिजे. म्हणजे पौष्टिक गोष्टी पण तुमच्या शरीराला मिळाल्या पाहिजेत. आपल्या या गप्पांमधून आपल्या प्रेक्षकांना भरपूर गोष्टी मिळालेल्या आहेत सर. खरं तर मी मनापासून आभार मानतो सर तुमचे, कारण तुम्ही तुमचा वेळ काढून आपल्या या ग्रो मराठी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आलात, वेळ दिलात, त्याबद्दल तुमचं सर मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.